चला सामना आपण सुरू करूया. दुसऱ्या फेरीमधील दुसरा सामना गेम ऑन लेट्स प्ले. दोन्ही संघांना लाख लाख शुभेच्छा. एकदंत कोपर आणि लक्ष्मी 11. आमचे अत्यंत जवळचे मित्र शुभम हावरे देखील इन ऍक्शन मध्ये आहेत. खऱ्या अर्थाने शुभम यांचा हा संघ आहे एकदंत कोपर. सामना सुरू होतोय गेम ऑन लेट्स प्ले. गोलंदाज आहेत या पहिल्या षटकामध्ये सूरज. पहिला चेंडू बॅकपोलला जाऊन खेळण्याचा प्रयत्न आणि आलाय हा व्हाईट बॉल. सिद्धू गुप्ता आहेत यष्टनच्या पाठीमागे आपण पाहू शकाल. लाऊड अपील करतात परंतु व्हाईट बॉलचा इशारा येतोय आणि बॅक टू बॅक 2 व्हाईट चेंडू आपण पाहतोय. धावसंख्या आहे 2. षटक क्रमांक सुरू आहे हे पहिलं. गावदेवी कोपर आणि प्रशांत कोंडे यांच्याकडून शुभेच्छा येत आहेत एकदंत कोपर या टीमला. संदीप म्हात्रे यांचा इथे आपण सन्मान करूया. जय रागाई टीमचा इथे आपण सन्मान करूया. विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपला सन्मान केला जाईल. धावसंख्या आहे 3. 3 व्हाईट चेंडू आपण पाहतोय. लक्ष्मी 11 आणि एकदंत कोपर या 2 टीम मध्ये हा सामना सुरू आहे. जो संघ जिंकेल तो संघ क्वार्टर फायनलच्या मॅच मध्ये श्री 11 या टीम समोर फाईट करेल. चौथा व्हाईट चेंडू येतोय. खराब गोलंदाजी करतायत गोलंदाज सूरज आणि आता मात्र नवीन गोलंदाज सिद्धू गुप्ता येत आहेत. भाविश म्हात्रे यांचा इथे आपण सन्मान करूया आपल्या मुख्य व्यासपीठावरती. यावीस बॅकफुटला गेले पंच करतायत आणि मिळते एक धाव. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 5 धावा धावफलकावरती आहेत. क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा सुरू आहे. खासदार चषकाचं हे दमदार आयोजन. निखिल केने, अमर मडवी, त्यानंतर जितू पाटील आणि कुमार आवटे यांच्या माध्यमातून खासदार चषक आणि या खासदार चषकामधील आधारस्तंभ नक्कीच या स्पर्धेचे शिल्पकार कल्याण ग्रामीणचे विद्यमान आमदार राजेशजी मोरे साहेब यावेळी स्वीप करतायत. मिळते एक धाव या चेंडूवरती. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 6 धावा धावफलकावरती आहेत. पुन्हा एकदा स्वीप करतायत. डिक्लेअर झोन आहे आणि मिळते एक धाव या चेंडूवरती. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 7 धावा धावफलकावरती आहेत. एक चांगलं कॉन्टेस्ट सुरू आहे. सिद्धू गुप्ता एक खूप मोठं नाव आहे. अपकमिंग रायझिंग स्टार हा खेळाडू आहे. मॅन फ्रॉम सागाव. रमेश गुप्ता यांचे सुपुत्र आहेत सिद्धू गुप्ता. पुन्हा एकदा स्विच हिट आणि मिळते एक धावे चेंडूवरती. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 8 धावा धावफलकावरती. चांगलं बॅटल, चांगलं कॉन्टेस्ट या 2 टीम मध्ये. प्रत्येक सामना नॉकआउट आहे. प्रत्येक सामना जिंकणं फार महत्वाचं आहे. संदीप म्हात्रे आपण या आपला सन्मान केला जाईल. जय रागाई टीम ज्यांच्या नावाने ओळखले जाते संदीप म्हात्रे यांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती प्रत्येक टीमचा इथे आपण सन्मान करतोय. पुन्हा एकदा फटका चांगला आहे. नक्कीच अनोखी शैली आहे आणि खऱ्या अर्थाने एकदंत कोपर या टीमला वाईल्ड कार्ड एंट्री मिळते या स्पर्धेमध्ये आणि या संघाने पहिल्या मॅच मध्ये तन्मय प्रतिष्ठान या टीमला पराभूत केलं होतं. फ्लाइंग स्टार्ट केलाय. स्वप्नवत सुरुवात करून दिली आहे. पुन्हा एकदा स्विच हिट आणि मिळते एक धावे चेंडूवरती आणि धावसंख्या 1ने पुढे जाईल. 10
पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 10. अमर मडवी यांना विनंती असेल संदीप म्हात्रे यांचा इथे आपण सन्मान करूया. जय रागाई टीम ज्या संघाने खूप चांगली फाईट दिली दादा, नक्कीच थोड्याशा काही चुका झाल्या, नक्कीच त्यामुळे संघ पराभूत झाला. परंतु असं वाटलं शेवटपर्यंत, असं वाटत होतं की जय रागाई संघ सामना जिंकेल, परंतु ते मान्य नव्हतं श्री 11 या टीमला, आणि श्री 11 या टीमने तो सामना जिंकला. फुल टॉस चेंडू आहे, ऑन साईडला फ्लिक करतायत, मिळते एक धाव. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 11 धावा धावफलकावरती प्रणय तेरेकर आहेत आमचे ऑफिशियल गुणलेखक. त्यांच्या सुवर्ण अक्षरामध्ये हे स्कोर कार्ड भरलं जात आहे आणि तंतोतंत माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली जाते. 2 धावा टिकलेर आहेत. धावसंख्या 2ने पुढे जाईल. 13. यावेळी संकेत निर्णय यस, एक धाव डिक्लेअर आहे लेग बाईच्या स्वरूपामध्ये. धावसंख्या आपण पाहू शकाल धावफलकावरती आहे ती म्हणजेच 14. चांगली सुरुवात केली आहे. परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आहे. अंबरनाथ शैलीची चक्री गोलंदाजी यावेळी पाहायला मिळते गोलंदाज दर्शनच्या माध्यमातून. या दुसऱ्या षटकामध्ये पहिलं षटक महागडा आपण पाहिलं, परंतु या षटकामध्ये धावा येत आहेत, परंतु वाईट +1 आणि मिळतील या चेंडूवरती एकूण 2 धावा. धावसंख्या आहे 16. धावफलकावरती स्ट्रेट ड्राईव्ह पाहायला मिळते. फॉलो थ्रू मध्ये दर्शन, क्या बात आहे, चांगलं क्षेत्ररक्षण. शुभम हावरे इन ऍक्शन मध्ये आहेत. सॉफ्ट हँड खेळतात. धावाची संधी दोन्ही फलंदाज एकाच एंडला पाहावं लागेल. यस, एक धाव झाली पूर्ण. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 17 धावा धावफलकावरती आहे. सुरुवात खूप चांगली केली आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 17. 4 षटकांचा हा सामना आहे. यस, आपण चेक करतोय आणि योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. कोणत्याही टीमवरती अन्याय होणार नाहीये याची काळजी घेतलेली आहे आयोजकांनी. 2 कॅमेरे आपण पाहतोय. GTC स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट नक्की सुरू आहे. शुभम हावरे मॅन फ्रॉम दिव्यागर, आणि या सीझनमध्ये पुन्हा एकदा त्यांची लीग येणार आहे. देवघर प्रीमियर लीग, श्रीवर्धन तालुक्यातील एक नामवंत स्पर्धा. यस, OUT फलंदाज झाल्या बाद. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 16. प्रथमेश बाद आहेत. चार वाईट चेंडू टाकले होते, त्या सूरजवरती पुन्हा एकदा विश्वास दाखवलाय. लक्ष्मी 11 आणि एकदंत कोपर यावी स्वीप करतायत. चांगला स्ट्रोक आहे, त्याच्यावरती मिळते एक धाव. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 17 धावा
धावफलकावरती आहेत. GTC स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. अनेक प्रेक्षक यूट्यूबच्या माध्यमातून घर बसल्या या सामन्याचा आनंद घेत आहेत. वाईट बॉलचा इशारा विवेक सावंत सर आणि संकेत भगत सर हे दोन ऑफिशियल पंच या स्पर्धेचे प्रमुख आयोजक निखिल केने पाहणी करतायत की कोणती कमी तर नाही ना या मैदानावरती. प्रचंड मेहनत घेतली आहे या स्पर्धेसाठी. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अतिशय थाटामाटामध्ये आयोजन. स्विच हिट करतात. धावसंख्या एकने पुढे जाईल. 19 धावा धावफलकावरती आहेत. खासदार चषकाचं आयोजन नक्कीच कल्याण लोकसभेचे लोकप्रिय खासदार डॉक्टर श्रीकांतजी एकनाथजी शिंदे साहेबांच्या नावाने आदरणीय कल्याण ग्रामीणचे विद्यमान कार्यसम्राट कार्यकुशल आमदार आदरणीय राजेशजी मोरे साहेबांची संकल्पना आणि त्यांच्या माध्यमातून निखिलजी केणे असतील, अमर मडवी असतील, त्यानंतर जितू पाटील असतील, कुमार आवटे असतील यांच्या माध्यमातून खासदार चषकाचं आयोजन. 4 चेंडू शिल्लक आहेत. धावसंख्या आपण पाहू शकाल 20. 4 षटकांचा हा सामना आहे. सुनील अण्णा शेलके नक्कीच आमचे ऑफिशियल कॅमेरामन आहेत. पुन्हा एकदा वाईट बॉलचा इशारा येतो आहे. ज्या सूरजने सुरुवात वाईटने केली होती, 4 वाईट चेंडू फेकले होते. टोटल या इनिंगमध्ये 7 वाईट चेंडू फेकलेले आहेत. याआधी आपण सामना पाहिला असेल. अवांतर धावेमुळेच जय रागाई संघ पराभूत झाला. त्यामुळे आत्मपरीक्षण त्यांना करावं लागेल की काय चुका झाल्या, त्याच्यावरती अभ्यास करून पुढच्या स्पर्धेमध्ये चांगला खेळ करावा लागेल. कारण की चौकार मारणं अवघड आहे. आज एकही चौकार आपण पाहिला नाहीये. काल आपण 5 चौकार पाहिले, परंतु आज एकही चौकार नाहीये. आणि धावसंख्या आपण पाहू शकाल स्थिर आहे 21 या धावसंख्येवरती 21. सूरज राऊंड विकेटने या पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न. राजा आहेत, राजा खंडागळे, मॅन फ्रॉम पाडाले मुरबाड. हा स्टार खेळाडू आहे. मुरबाड तालुक्यातील ग्रामीण विभागामधून पाडाले या टीमला आपण नेहमीच पाहत असतो. पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न आणि पॅडवरती चेंडू ब्रश होतोय. मिळते 1 चेंडूवरती. धावसंख्या 1ने पुढे जाईल 22. 22 धावा धावफलकावरती आहेत. जो संघ जिंकेल तो संघ नक्की श्री 11 या टीम समोर फाईट करेल क्वार्टर फायनलच्या मॅच मध्ये. ऑन साइडला फ्लिक करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. किंग ऑफ 4 निलेश बागुल आणि येतो डॉट बॉल. पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 22-22. धावसंख्या आहे 22. सुरुवात दमदार केली आहे या मॅच मध्ये एकदंत कोपर या टीमने. सर्व यंगस्टार या टीम मध्ये आहेत. शुभम हावरे यांनी खूप चांगला संघ बनवलाय. राजा स्विच हिट करण्याचा प्रयत्न. निलेश आहेत. डायरेक्ट हिट होत नाहीये आणि मिळते 1 धाव. या चेंडूवरती लेग बाईटच्या स्वरूपामध्ये. धावसंख्या 1ने पुढे जाईल 23. 23 धावा धावफलकावरती. गोलंदाजी चांगली करावी लागेल
राजाला या अंतिम षटकामध्ये आणि क्लीन बोल्ड. यश ठेव उद्ध्वस्त दांडी गुल यू मिस. आय विल डेफिनेटली इट. फलंदाज झाले बाद. राजा राईट आर्म राऊंड विकेटने. क्या बात आहे, क्या बात आहे. एक्सपिरियन्स भरपूर आहे आणि फलंदाज झालाय बाद. तू चल मैं आया ही स्थिती आपण पाहतोय या षटकामध्ये. एकदंत कोपर या टीमची. त्यांचे इथे आगमन झालेलं आहे, त्यांचं देखील स्वागत. एक धाव डिक्लेअर आहे. धावसंख्या एकने पुढे जाईल. शिवराज शेट्टे यांचा इथे आपण सन्मान करूया. बंटी यांच्या शुभ हस्ते शिवराज शेट्टे यांचा इथे आपण सन्मान करूया. आपल्या मुख्य व्यासपीठावरती सामना देखील सुरू आहे. दुसऱ्या फेरीमधील हा दुसरा सामना. धावसंख्या 24-24. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. चांगलं कमबॅक करून दिलंय राजा खंडागळे यांनी या षटकामध्ये. इकॉनॉमिकल गोलंदाजी, कंजूस गोलंदाजी करतायत. धावसंख्येला ब्रेक लावलाय गोलंदाज राजाने. इंडियन आर्मी आहे आणि त्यांचा इथे आपण सन्मान करतोय आपल्या या मुख्य व्यासपीठावरती. 2 चेंडू अजूनही शिल्लक. दोन चेंडू शिल्लक आहेत. स्वीप करतायत गॅप मधून. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातोय. मिळते एक धाव. धावसंख्या 25-25. शेवटच्या षटकातील शेवटचा हा चेंडू शिल्लक आहे. अंतिम चेंडू शिल्लक या पहिल्या इनिंग मधील. चांगली गोलंदाजी. एक चेंडू शिल्लक आहे आणि त्याच्यावरती मिळते सिंगल. आणि पहिल्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 26. बनवायच्या धावा 27. खऱ्या अर्थाने जेवणाची व्यवस्था आणि खूप स्वादिष्ट जेवण त्यांच्या हातचं आपण जेवतोय आणि त्यांचा इथे आपण सन्मान करूया. विनंती असेल बंटी यांना. अमर मडवी आणि बंटी यांच्या शुभ हस्ते आपण त्यांचा इथे विशेष सन्मान करूया. आणि मयूर म्हात्रे यांचं देखील इथे आगमन झालेलं आहे. त्यांच्या माध्यमातून 3 दिवस पाण्याची व्यवस्था आहे. खऱ्या अर्थाने पुण्याचं काम म्हणजेच पाणी आणि ते पाणी आम्हाला लाभलेलं आहे. आदरणीय मयूर म्हात्रे यांच्या माध्यमातून आणि त्यांचे इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे खासदार चषकामध्ये.
टार्गेट आहे या मॅच मध्ये 27 धावांचं लक्ष्मी 11 या टीम समोर आणि लक्ष्मी 11 या टीमची सलामीची विस्फोटक जोडी किंग ऑफ 4 निलेश बागुल येत आहेत आणि जेव्हा खेळाचं हे दुसरं सत्र सुरू होईल या ऐकूया आपण सुयश चव्हाण यांचा या इनिंग नंतर सत्कार आपण करूया या इनिंग मध्ये ते समालोचन करतील त्यांचा आवाज आपण ऐकूया सर पहिल्या चेंडूवरती निलेश बागुलची विकेट मिळवली तर 500 रुपयांचं पारितोषिक निलेश बागुललाच क्या बात आहे बघा जर पहिल्या चेंडूवरती आउट झाले तर त्यांच्यासाठीच 500 रुपये असतील संकेत भगत यांच्याकडून ही सुवर्ण संधी हॅलो धन्यवाद रोशन सर आपण आत्ताचा जो अतिशय टफ फाईट सामना पाहतोय एकदंत कोपर आणि लक्ष्मी 11 या दोन मातब्बर संघांच्या दरम्यान क्रिकेटची मांदियाळी खासदार चषक 2025 मध्ये अतिशय उत्कंठावर्धक सामना आपण मागचा पाहिला तो श्री 11 दिवा संघाला झुंजवलं ते जय रागाई संघाने निसट्टा पराभव स्वीकारून त्याने यातून आत्मपरीक्षण केलं पाहिजे परंतु लाईव्ह मॅच कडे लाईव्ह सामन्याचा आनंद घेऊया हा अतिशय मागच्या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच चा मानकरी एकदंत कोपर संघाचा गोलंदाज निलेश आणि निलेश बागुल ज्याप्रमाणे संते सरांनी त्यांचं वर्णन केलेलं आहे किंग्स ऑफ 4 निलेश बागुलचा खेळ अतिशय जवळून बघण्याचा आनंद आणि जो मनमुराद त्याचा खेळ आहे ग्राउंडीचा अतिशय मोठा खेळाडू या डोंबिवली विभागाचा परंतु निलेश वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि संघामार्फतचं पहिलं षटक पॅव्हलिन एंड कडून फेकतोय तो निलेश पंचांच्या उजव्या बाजूने त्याला सामोरं जातोय लक्ष्मी 11 चे सलामीच्या फलंदाज सुंदर आणि आजच्या दिवसातील पहिला प्रेक्षणीय चौकार आलेला आहे सर्व प्रेक्षकांनी जोरदार टाळ्या द्यायच्या आहेत आपण खासदार चषकाचा हा थरारक प्रसंग अनुभवतोय सुंदर खणखणी स्ट्रेट ड्राईव्ह चौकाराने धावसंख्या वाढते ती लक्ष्मी 11 संघाची 5 धावा पुढचा चेंडू निलेशाचा सुस्वभावी संयमी गोलंदाज तो निलेश तितकं चांगलं असं या ठिकाणी धावबाद होण्याचा प्रयत्न परंतु पंच विवेक सामंत सर हे अपील फेटाळतात अतिशय रंगतदार मुकाबला धावसंख्या झाले 5 या ठिकाणी ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा या ठिकाणी आयोजित केलेल्या स्पर्धेचे मुख्य आयोजक निखिल शेठ केणे जितू शेठ पाटील अमरजी वडवी कुमारजी आवटे आणि समस्त आयरे ग्रामस्थ आणि परिवार मित्र परिवार जे या सामन्याला सहकार्य करतात आपण उजव्या कोपऱ्यात बघितलं बरेच मित्रांची या स्पर्धेला मेहनत आहे त्याच्यामध्ये निशाल शेट्टी असतील बंटी भाऊ असतील त्याचप्रमाणे सागर फनसेकर उर्फ फॅन्सी द आयडॉल ऑफ आयरे त्याच्यानंतर मान्याभाई गुप्ता पवनजी केने सर्वेश केणे यांनी सलग 2 दिवस स्वादिष्ट रुचकर घरगुती जेवण या ठिकाणी खेळाडूंसाठी बनवलेलं आहे असे सर्वेशजी केणे सर्वांचा आभार मित्रांनो तुमच्या सहकार्याशिवाय ही स्पर्धा अपूर्ण आहे आणि आयरे ग्रामस्थ या खेळाचा आनंद घेत आहेत राईट आर्म राऊंड विकेट हे पहिलं षटक प्रगतीपथावर असताना निलेशाचं अतिशय तुल्यबळ सामना आणि या ठिकाणी चौकार या स्पर्धेतला सलग दुसरा चौकार खेचलाय तो लक्ष्मी 11 संघाकडून जोरदार टाळ्या आक्रमण जारी करतायत या ठिकाणी लक्ष्मी 11 बालूबाईचा फेमस नाव डोंबिवली मधला आहे रे गाव तिथं बालूबाईचा फेमस नाव रोहन चुनेकर अजय साठी 100 रुपयांचं बक्षीस आलेलं आहे 2 चौकार
आतापर्यंत लगावलेल्या आहेत. पुढचा चेंडू निलेशाचा, सुस्वभावी शांत संयमी बॉक्स अंडरआर्म क्रिकेटचा दर्जा दाखवणारी ही खासदार चषक 2025 ची लाईव्ह स्पर्धा आणि यष्टांच्या खूपच बाहेर टाकलेले चेंडू दडपण वाढवतायत. नॉन स्ट्राईक एंडला अडकून पडलेत किंग्स ऑफ 4 निलेश बागुल आणि स्ट्राईक एंडला सामोरा जातोय तो फलंदाज अजय. सुस्वाभाविक खेळ आहे आणि साहजिकच आहे. धावसंख्या झाली 10. सत्तावीस धावांचं लक्ष घेऊन मैदानात उतरलेला लक्ष्मी 11 संघ लक्ष्मी नावाप्रमाणे आपल्या खेळातली लक्ष्मी जिवंत ठेवतोय. पुन्हा एकदा निलेश उजव्या बाजूने पंचांच्या मेन अंपायर म्हणून या ठिकाणी धक्का बसतोय अजयच्या स्वरूपात. काही गरज नसताय असे सांगतात निलेश बागुल. आपली धावसंख्या झालेली आहे आणि या 4 षटकांमध्ये रंगतदार नवीन बॅट्समन मैदानाच्या दिशेने येत आहेत. सिद्धू गुप्ता डीजे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर लक्ष्मी 11 संघाची धावसंख्या आहे 1 गड्यांच्या मोबदल्यात 10 धावा. हॅरी जोशी सरांकडून एकदंत कोपर जर विजयी झाला तर 500 रुपयांचं बक्षीस कॅश प्राइज या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे. गोलंदाजचं नाव सांगायचं आहे. बॉलर नेम एकदंत कोपर देवेंद्र. पाहूया राईट आर्म राऊंड विकेट. वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि संघामार्फतचं दुसरं यशस्वी षटक फेकण्यात. 18 बॉल 17चं कॅल्क्युलेशन आहे मैदानामध्ये. पाहूया 18 चेंडू आणि 17 धावांची गरज असताना निलेश बागुल सारखा तगडा दिग्गज अनुभवी खेळाडू लक्ष्मी 11 संघाकडून या खासदार चषकामधून मैदानात. अतिशय पंच ऑफिशियल पंच म्हणून काम पाहतायत या ठिकाणी स्वतः मुख्य आयोजक निखिलजी केणे, विवेकजी सावंत आणि संकेतजी भगत. अतिशय मान्यवर पंचांचं खूप खूप आभार. या ठिकाणी 1 धाव घोषित करतायत पंच. धावसंख्या होते 11. विजयासाठी 27 धावांचं लक्ष्य आहे. 24 चेंडूंमध्ये ठेवलंय ते एकदंत कोपर संघाने. त्याचा पाठलाग करताना लक्ष्मी 11 ने 2 सनसणीत चौकार अशी चपराक बसावी या ठिकाणी. सुंदर चांगलं अतिशय उत्तम दर्जाचं क्षेत्ररक्षण पेश केलंय एकदंत कोपर संघाने. हॅरी जोशी यांच्याकडून 500 रुपयांचं बक्षीस या ठिकाणी लावण्यात आलेलं आहे ते एकदंत कोपर संघाला. सामना तुल्यबळ होतोय. खासदार चषकाची रंगत वाढवतोय. कालच्या दिवसामधून ओम साई गणेश संघाने क्वालिफाय केलेलं आहे. पाहूया आजच्या दिवसामधून यातील विजयी होणारा संघ श्री 11 शी 2 हात करेल. श्री 11 म्हणजे मातब्बर, परंतु त्यांना सुंदर असं झुंजवलं ते रागाईने. पाहूया हीच तर अंडरआर्म क्रिकेटची किमया आहे, हीच तर अंडरआर्म क्रिकेटची मजा आहे. आणि या ठिकाणी सुंदर फ्लिक केलाय. निलेश आपल्या अनुभवाचा पुरेपूर वापर करतोय. अतिशय अनुभवी. जर श्रीलंकेमध्ये मरवन अट्टापट्टू, पाकिस्तानमध्ये इंजमाम हुलक, भारतामध्ये सौरभ गांगुली, तर अंडरआर्म क्रिकेटमध्ये डोंबिवलीच्या निलेश बागुलचं नाव अग्रेसर आहे. पाहूया राईट आर्म राऊंड विकेट. हा गोलंदाज आपल्या संघासाठी किती धावां डिफेंड करण्यात यश मिळवतो. पुन्हा एकदा या ठिकाणी सुंदर असं क्षेत्ररक्षण या ठिकाणी होतंय. अतिशय चांगला आणि तुल्यबळ सामना. याच्यानंतर आजच्या दिवसातील शेवटचा सामना खेळला जाईल. रोमहर्षक परंतु रोमांचक अशी क्वार्टर फायनल होईल. यातून विजयी होणारा संघ विरुद्ध श्री 11 दिवा. धावसंख्या झाली 13. धावसंख्या झाले 13. अजूनही 14 धावांची गरज. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणात बदल. प्रेक्षकांनी भरलेलं खचाखच असं हे पाण्याच्या टाकी जवळचं मैदान. आयरे ची शान. पाहूया राईट आर्म राऊंड विकेट. पुन्हा एकदा गोलंदाज सिद्धू गुप्तासाठी पुढचा चेंडू घेऊन सुंदर फ्लिक केलाय. 1 धावेसाठी चेंडू पंच डिक्लेअर स्वरूपात घोषित करतायत. धावसंख्या झाले 14. अतिशय सुंदर असं आयोजन वी इफेक्ट संपूर्ण मित्र परिवारातर्फे या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. तुमच्यावरती प्रेम करणारे निखिलजी नारकर साहेब यांचं आगमन झालेलं आहे. मंडळातर्फे त्यांचं खूप खूप स्वागत. या ठिकाणी
ज्यांच्या प्रेरणेने ही स्पर्धा या ठिकाणी सुरू आहे ते कल्याण लोकसभेचे यशस्वी 3 टर्म विजयी खासदार, तुमच्या आमच्या सर्वांचं लाडकं नेतृत्व, तरुणांचं प्रेरणास्थान आदरणीय श्रीकांत जी एकनाथराव शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनातून, तसेच केल्याने होत आहे आधी केलेच पाहिजे हे सिद्ध करून ज्यांनी दाखवलं आणि 144 कल्याण ग्रामीणवर महायुतीचा झेंडा ज्यांनी फडकवला असे लोकप्रिय आपले आमदार, लाडके आमदार, दमदार आमदार राजेशजी मोरे साहेब यांच्या प्रेरणेतून ही स्पर्धा या ठिकाणी सुरू आहे. सुंदर असं क्रिकेटचं समीकरण आपण या ठिकाणी पाहतोय. ओव्हर द विकेटने गोलंदाज तयार. तिसऱ्या षटकामध्ये या ठिकाणी सुंदर फ्लिक केलाय निलेशने. एका धावेसाठी धावसंख्या होते 15. समीकरण बदलतंय. 12 धावांची गरज. सुंदर असे आमदार आपल्याला जनतेने निवडून दिलेले आहेत. अतिशय बहुमताने त्यांचा विजय झाला आणि या संपूर्ण टीमने या ठिकाणी या 2 धावा घोषित करतायत मेन अंपायर विवेक सावंत सर. अतिशय सुंदर अशी लाख मोलाची मानाची डोंबिवली पूर्वेची ही स्पर्धा. हा हीच तर डोंबिवली जसं इंग्लंडमध्ये लॉर्ड्स ही क्रिकेटची पंढरी असेल तर डोंबिवली अंडरमची पंढरी आणि विजय स्टार संघाचं कौतुक आहे. पहिला सामना गमावून श्री 11 संघाविरुद्ध सुद्धा अजूनपर्यंत ते या स्पर्धेचा मनमुराद आनंद लुटतायत. हेच तो जो सपोर्ट असतो. हा खराब चेंडू उजव्या इष्टीच्या खूपच बाहेर टाकलेला. प्रत्येक मंडळाला, प्रत्येक आयोजकांना आपल्याला लोकल सपोर्ट हवा असतो आणि तो सपोर्ट देण्याचं काम विजय स्टार सारखा मातब्बर डोंबिवलीतला संघ या ठिकाणी करतोय. त्याचप्रमाणे जय हनुमान आयरेचा मित्र परिवार असेल, आयरे ग्रामस्थ असतील आणि डोंबिवली न्यू आयरे, ओल्ड आयरे सगळे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्या सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत. सामना मात्र आपल्या बाजूने जवळजवळ खेचण्यात यशस्वी होत आहेत लक्ष्मी 11. पाहूया धावसंख्या झाली 19. 8 धावांची गरज. 9 चेंडू 8 धावा. मगाच्या सामन्यात बघा प्रत्येक क्षेत्रात दिग्गज असतात आणि जे चांगलं आहे ते चांगलं आहे त्यांचा सन्मान करणे हे आपलं काम असलं पाहिजे. द व्हॉइस ऑफ डोंबिवली मनीषजी भोईर यांचा सन्मान. याच्या नंतर मनीष सरांचा या ठिकाणी सन्मान होणार आहे. मंडळातर्फे धावसंख्या झाली 19. 8 धावांची गरज आहे सामना जिंकायला. बंटी दादा यांच्याकडून 500 रुपयांचं बक्षीस आलेलं आहे. 8 धावा पाहिजेत आणि 2 चौकार मारून निलेश बागुल यांनी मॅच फिनिश करावी अशी त्यांची इच्छा आहे. धन्यवाद बंटी दादा. पुन्हा एकदा ओव्हर द विकेटने सुंदर. हा अनुभव आहे. ज्यांच्याकडे अनुभव आहे आयुष्यात, ज्यांच्याकडे अनुभव आहे अनुभवाच्या जोरावर जिंकता येतं. हा अनुभव निलेश दाखवतोय नव्या पिढीला की फक्त चौकार नाही तर तुमच्याकडे संयम असणं गरजेचं आहे. निलेश बागुल सारखा अतिशय महत्वाचा खेळाडू. आपण नवीन खेळाडूंना उपमा देत असतो परंतु जुनं ते सोनं असतं. किंग ऑफ फोर्स म्हणून ज्यांची ओळख आहे ते निलेश बागुल. पाहूया पुढच्या सामन्यात त्यांना आक्रमण करावं लागेल. सामना बदलतोय. धावसंख्या झाले 20 धावा. अजूनही 7 धावांची गरज. खासदार चषकाचा रोमांच वाढतोय. उद्याचा शेवटचा दिवस आहे. सर्व प्रेक्षकांनी उद्या सुद्धा उपस्थित राहून आमच्या या आयोजन मंडळाला सहकार्य करायचंय. सुंदर आणि या 2 धावा. धावसंख्या झाली 22. अजूनही 5 धावांची गरज सामना जिंकायला लक्ष्मी 11 संघाला. हा आणि जो आपला बॉक्स आहे तिथं या
प्लेयर लोकांनी बसायचं आहे. धावसंख्या झाले 22 5 धावांची गरज. प्लीज प्रेक्षकांना विनंती आहे, आपण आम्हाला सहकार्य करा, शिस्तीचं पालन करा. मणाबाई गुप्ता, MG कंपनी डोंबिवली आमचे आधारस्तंभ या ठिकाणी मॅचचा पूर्णपणे लेखाजोखा घेत आहेत. धावसंख्या झाले 23 आणि विजयाची औपचारिकता बाकी आहे. 4 धावांची गरज आहे. अजून एक षटक शिल्लक असावं. ओव्हर द विकेटने मारा करतोय गोलंदाज आणि हा लो फुलटॉस चेंडू त्याला वनडी मध्ये तब्दील केलाय आणि एका धावेने जवळजवळ सामना. धावसंख्या झाले 25. 2 धावांची गरज आहे. 24 3 धावांची गरज आहे. संघ आणि श्री विलेन यांच्यामध्ये क्वार्टर फायनलचा मुकाबला होईल. तत्पूर्वी इनिंग ब्रेक मध्ये उद्या नामवंत कल्याण लॉटचा या ठिकाणी अनावरण होणार आहे. मी कुमार आवटे सर आणि संपूर्ण टीम यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या GTC लाईव्हच्या माध्यमातून कल्याण लॉटचं या ठिकाणी नियोजन होईल. तरी सर्व प्रेक्षकांनी आर्यस क्रिकेट क्लबचे अतिशय जुने जाणते खेळाडू द लिजेंड गौरव साळवी सर यांना विनंती करतो की आपण सन्मानपूर्वक व्यासपीठावर या. आपला सन्मान होतोय. गौरव साळवी सर, आपण सन्मानपूर्वक व्यासपीठावरती. परंतु वाटलं होतं की सामना रंगला, परंतु एकदंत कोपर यांचा प्रयत्न थोडासा कमी पडला. अनुभव जिंकला मित्रांनो. लक्षात ठेवा, क्रिकेटमध्ये शेवटच्या चेंडू पर्यंत सामना कधी सोडायचा नसतो. हे मागच्या सामन्यात राहुल पारकर याने दाखवून दिलं की तो मैदानात होता. हा जो अनुभव आहे, हा अनुभव तुम्हाला मुंबई उपनगर, मुंबई असेल, ठाणे असेल, कल्याण ग्रामीण असेल, डोंबिवली दिवा असेल, 4 बॉल 1 पाहिजे. निलेश बागुल एक्सपिरियन्स बघा, विजय टप्प्यात आहे तरी पण आपण हरलो नाही पाहिजे. या ठिकाणी 3 चेंडू 1 धावेची गरज. अतिशय सुंदर सामना. चांगला प्रयत्न केला. थोडे एक्स्ट्रावर कंट्रोल करायला पाहिजे होते सूरजने. आपण या ठिकाणी लक्ष्मी इलेव्हन विजयी होत आहेत. मी दोन्ही संघांना वॉर्मअप साठी 5-10 मिनिटं देतो. लगेचच कल्याण लॉट्स होतील आणि या ठिकाणी आमचे सुप्रसिद्ध जॉली बॉयजचे बेंजो मास्टर आणि माझे मित्र राजदादा संते, ज्यांना एकेकाळी डोंबिवली एक्सप्रेस म्हणून ओळखलं जायचं, त्यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं सुद्धा स्वागत. त्याचप्रमाणे या संपूर्ण टुर्नामेंटला जे जे सहकार्य करतायत त्या सर्व मित्रांचा आभार. या ठिकाणी